विधान परिषद शिक्षक मतदार संघाची निवडणूक जसजशी जवळ येते तशी आरोप प्रत्यारोपांना धार येते। नाशिक विभागात शिंदे गटाकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय। त्यासाठी सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय। तर याच निवडणुकीत पैठणी, नथ आणि सफारी वाटपाचीही चर्चा आहे। शिक्षकांना भाव लावत असतील शेअर बाजाराप्रमाणे तर या परंपरेला फार मोठा तडा जाताना दिसतोय मला। शिक्षक त्यांचा प्रतिनिधी निवडतील ना। शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका एवढंच मी सांगेन। हा व्हिडिओ नीट पहा। एक माणूस खुर्चीवर बसून काहीतरी लिहितोय आणि त्याच्या हातातल्या नोटा एका माणसाला देतोय। त्याची तो नोंदही करून घेतोय। पैसे घेणारा माणूस नोटा घेतल्यावर बाजूला निघून जातोय। हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय तो ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी ट्विट केलाय। नाशिक पदवीधर मतदारसंघातल्या निवडणुकीच्या प्रचारावेळेस शिंदे गटाकडून पैसे वाटप झाल्याचा अंधारेंचा आरोप आहे। शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये बैठका घेतल्या। मुख्यमंत्र्यांच्या जळगावमधल्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप झालं असा गंभीर आरोप अंधारेंनी केलाय। सभेनंतर जिल्हाभरातून आलेल्या शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्था चालकांना पैसे वाटण्यात आले। कुठे आहे निवडणूक आयोग असा सवाल अंधारेंनी उपस्थित केलाय। सभेनंतर ज्या शाळेतून 6 किंवा 6 पेक्षा जास्त शिक्षक आलेले आहेत अशा शाळांच्या प्रमुखांना बोलवून किंवा त्यांच्या मुख्याध्यापकांना बोलवून पैसे वाटपाचा कार्यक्रम झाला। आरोपांना शिंदे गटानं उत्तर दिलंय। अशा पद्धतीनं खुल्याम पैसे कुणी वाटतं का असं म्हणत शिंदे गटानं आरोप फेटाळलेत। मुळात मला जो असा कोणी आरोप करतो यांची क्यू वाटते। कारण एवढ्या मोठ्या सभेमध्ये असं आम पब्लिक मध्ये कोणी पैसे वाटणार आहे का? हे शिक्षकांचं मतदान आहे, त्याच्यामुळे पैसे वगैरे काही वाटले नाही, यांच्याकडे काही मुद्दे नाही म्हणून चुकीचे खोटे आरोप करता। नाशिक शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुकीत पैठणी, सोन्याची नथ आणि सफारीचीही चर्चा आहे। फोटो दिसणारी पैठणी, सोन्याची नथ आणि सफारीचं कापड शिक्षक मतदारांना वाटलं जातंय। या संदर्भात शिक्षक हेरंब कुलकर्णी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। मागच्या वेळेसारखं पैठण्या तर वाटल्या जात आहेत, पण दुसरे उमेदवार पुरुष शिक्षकांना रेमंड सफारीचं कापड आणि महिलांना साडी आणि नथ देत आहेत। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले। अशातच पैसे वाटपाचा व्हिडिओ, साडी, नथीचे फोटो समोर आले। स्नेहभोजनही जोरात होत आहेत। या सगळ्याची निवडणूक आयोग दखल घेईल अशीच अपेक्षा आहे। राहुल कुलकर्णींसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।